जळगाव शहरातील शाहूनगर भागात एमडी ड्रग्सची साठवणूक करून विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला शहर पोलिसांनी कारवाई करून अटक केली। 5,34,000 रुपये किमतीचा 53.40 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आला। या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आनंद निकुंभ आणि प्रफुल्ल दांडे गस्तीवर असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की शाहूनगरातील एका घरात एमडी ड्रग्सचा साठा करून विक्री केला जातोय। या माहितीच्या आधारे पोलिसांनी शनिवारी 22 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजता जळगाव शहर पोलिसांनी शाहूनगर इथं छापा टाकून सरफराज जावेद बिस्ती वय 23 वर्ष राहणार शाहूनगर जळगाव याच्या घरातून 5,34,000 रुपये किमतीचा 53.40 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केला। पोलिसांनी त्याच्या घरातून 2 पुड्या हस्तगत केल्या असून सरफराज जावेद बिस्ती यास अटक करण्यात आली। या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस तपासात समोर आलं की सरफराज जावेद बिस्ती याच्यावर यापूर्वीही आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल आहेत। त्यामुळे हा संशयित आधीपासूनच गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचं स्पष्ट झालंय। आता त्याने हे ड्रग्ज कुठून आणलं, त्याचा पुरवठादार कोण आणि नेमकी कोणाला विक्री करत होता याचा तपास पोलीस करीत आहेत। काल जळगाव शहर पोलीस स्टेशन मधील पोलीस हवालदार आनंद निकुंभ, प्रफुल्ल दांडे या 2 अंमलदारांना गोपनीय माहिती मिळाली होती की शाहूनगर परिसरामधील एक इसम हा एमडी ड्रग्जचा विक्री करतो। त्या अनुषंगाने स्थानिक पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अनिल भवारी यांनी कार्यकारी दंडाधिकारी पंच यांच्या साहाय्याने जो संशयित इसम होता सरफराज जावेद बिस्ती शाहूनगर याच्या घरी तपासणी केली आणि त्या तपासणीमध्ये आपल्याला 53 ग्रॅम 40 मिलीग्रॅम असं एमडी मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ मिळून आलेला आहे। त्याची किंमत सुमारे 5,34,000 आहे। हा एमडी मिळाल्यानंतर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 64/25 एनडीपीएस ॲक्ट कलम 8ब 21 क 22 आणि 27 या कलमान्वये त्या संबंधित इसम सरफराज जावेद बिस्ती याच्यावर गुन्हा दाखल केलेला असून त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला आता कोर्टामध्ये प्रोड्यूस करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे। याच्यावर या अगोदर आर्म ॲक्टचा गुन्हा दाखल आहे। आता या आरोपीला आम्ही ताब्यामध्ये घेतलेला असून त्याची पोलीस कस्टडी घेणार आहोत। हा आरोपी सदर एमडी मॅफेड्रॉन हे अंमली पदार्थ कुठून आणत होता किंवा हा कोणाकोणाला विक्री करत होता याचा तपास या कस्टडीमध्ये केला जाणार आहे। कारवाई शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक भारत पाटील, सुनील पाटील, रणजित पाटील आणि पोलीस कर्मचारी सतीश पाटील, प्रफुल्ल दांडे, योगेश पाटील, चंद्रकांत सोनवणे, उद्धव सोनवणे, प्रणय पवार, अमोल ठाकूर आणि विनय निकुंभ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली।